Miracles are not contrary to nature, but only contrary to what we know about nature. तर मिरॅकल्स आपल्याला वाटतं की मिरॅकल्स होणं म्हणजे आपला बिलीव्ह नाही होत. पण कॉन्ट्ररी टू नेचर म्हणजे नॅचरली मिरॅकल पॉसिबल नाही आपल्याला असं वाटतं, पण तसं नाही. ओनली कॉन्ट्ररी टू व्हॉट वी नो अबाउट नेचर. आपल्याला काहीच माहित नाही नेचरमध्ये काय काय मिरॅकल्स होतात. बरेच शोध अजून लागायचे आणि बऱ्याच गोष्टी बघायच्या त्यामुळे. बट ओनली कॉन्ट्ररी टू व्हॉट वी नो अबाउट नेचर. आपल्याला जेवढं माहिती त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये मिरॅकल्स आहेत. तर थिओलॉजियन अँड कॅथोलिक बिशप ते सांगतात, सेंट ऑगस्टिन जे आहेत. तर ते मिरॅकल्स नेचरमध्ये कॉमन आहेत, पण आपण ते बिलीव्ह नाही करत आणि आपल्याला आपण त्या लेवलला अजून गेलो नाही, त्यामुळे आपल्याला ते फील पण नाही होत. आपण एकदम मटेरियलिस्टिक जगात राहतो आणि रोजचं आपण काय म्हणतात नाही कांदळ्यासारखं जीवन जगतो. सकाळी उठलो रोबोट सारखं चाललो, ऑफिसला आलो. आपण ते आपल्या आतमध्ये काय शक्ती आहेत, नेचरमध्ये काय शक्ती आहेत ते पाहत नाही. आणि जेव्हा ते आपण शक्ती फाइंड आउट करायला जातो, मेडिटेट करतो, जर आतल्या अंतर्मनात बघतो, जसं आता आपण हे ग्रॅटिट्यूड थँकफुलनेसची प्रॅक्टिस सुरू केली, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या की आता बेटर होऊ शकतात, म्हणजे मानसिकरित्या पण बेटर होऊ शकतात. तसं ते नेट नेट म्हणजे त्याच्याने आपण मिरॅकल घडतोय ना, थोडाफार तरी आपल्या स्वभावात चेंज म्हणा, थोडासा ग्रॅटिट्यूड आलाय, थोडा आभार व्यक्त व्हायचं, कृतज्ञता येते, तर मिरॅकल होऊ शकतात. पण आपण ते का बिलीव्ह नाही करत? कारण आपण ते कधी आपल्या लिमिटेड जेवढं नॉलेज आणि आपण लिमिटेड जे दररोज जगतो रोबोट सारखं, त्याच्यामध्ये आपल्याला ते मिरॅकल फील नाही होत. कारण आपण ते फील करायला आपले सेन्सेसच ओपन नाही केले. आपल्यामध्ये खूप शक्ती आहे, खूप सारे सेन्सेस आहे. जे म्हणतात ना, ऋषी मुनी आपले सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त करून त्यांना खूप नॉलेज प्राप्त होतं की समोरच्याच्या मनातलं ओळखू शकतात, ते फ्युचर प्रेडिक्ट करू शकतात, गायब होऊ शकतात किंवा वस्तू लगेच अशा प्रकट करू शकतात. त्या सगळ्या शक्ती आणू शकतो आपण, पण आपल्याला तेवढं फोकस करावं लागेल स्वतःवर, स्वतःला क्लीन करावं लागेल. तर मिरॅकल्स सगळीकडे होतात. तर वी शुड फील हेल्दी, एनर्जाइज्ड अँड फुल ऑफ हॅपीनेस मोस्ट ऑफ द टाइम, because that is how it feels to have our birthright to full health or full health. The reality, however, is that a lot of people don't feel this way very often, if ever. Many people are dealing with illness, problems with the functioning of their body, or suffering from bouts of depression and other mental health problems, which are all states of less than full health. आपली बॉडी अशी बनवल्या गेलेली आहे की आपला बर्थ राईट आहे, तो आपला हक्क आहे, जन्मजात हक्क आहे की आपण हेल्दी राहावं, हॅपी राहावं, एनर्जाइज राहावं आणि फुल ऑफ हॅपीनेस राहावं. जसं आपण लहानपणी होतो तसंच मोठेपणी पण राहावं. ही अशी आपली बॉडी त्याच्यासाठी डिझाईन आहे. पण आपण रियालिटीमध्ये काय फील करतोय की आपण डिप्रेस फील करतोय, सॅड फील करतोय, वेगवेगळे आजार होत आहेत, एक आजार संपला का दुसरा, एक एक प्रॉब्लेम संपला का दुसरा. तर आपली बॉडी कंटिन्यू सफरिंग मध्ये आणि डिप्रेशन मध्ये, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम आहेत, फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम आहे. आणि आपण कधीच पूर्णत्वाला जेवढी हेल्थ, ऑप्टिमम लेवलची हेल्थ आहे आपली, ती फील करत नाही. का? तर त्याचे खूप सारे रिझन्स आहे. आपली बॉडी स्वतः हील करू शकते, बरी होऊ शकते, सगळं करू शकते, पण आपण ते सेन्सेस, तेच सांगितलं, आपण ते सेन्सेस, ते मिरॅकल्स आतले जागृतच केले नाही कधी. The gratitude is one of the fastest way I know to magically begin experiencing full state of health of you are meant to have in your body and mind. All the miracles of healing we see happen are simply the result of full health being restored instantly in the human body, where before there was less than full and perfect health. If you don't think gratitude creates miracle in your health and body, then read some of the thousands of miracle stories on the Secret website www.thesecrettv/stories. द फास्टेस्ट वे काय बरं होण्याचा आणि लहानपणी सारखं फील करण्याचा? तर आपल्या बॉडी आणि माइंडमध्ये तर ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता केली तर तुम्ही 2 मिनिटात चांगलं फील करू शकता. म्हणजे जरी तो बॉडी पार्ट पूर्ण लगेच हेल्दी नाही झाला, पण तुमची मेंटल स्टेट वर येते. मेंटल स्टेट जरा बरी होऊन जाते की हा बाबा होणार आहे माझं चांगलं, आणि आपण मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हटलो, आभार व्यक्त केले, तर आपलं आपोआप ते मन तरी शांत होतं. आणि मनच आपल्या पूर्ण बॉडीला शांत करतं. मन शांत होतं, तसे हार्मोन्स सिक्रेट होतात, तसे केमिकल्स चांगले, हेल्दी, हॅपी हार्मोन्स सिक्रेट झाल्यावर बॉडी आपोआप हिलिंग करायला लागते. ती जखम झालेली आहे, तिथे त्या जखमेवर आपण काहीच लावलं नाही. आपण लहानपणी किती वेळा गुडघ्यावर पडायचो, हातावर पडायचो, पूर्ण आपले काय म्हणतात गुडघे असे फुटलेले असायचे. पूर्वी खूप आपण मैदानी खेळ खेळायचो, त्याच्यामुळे आपलं नेहमीच असायचं. आजकालच्या मुलांना थोडं स्क्रॅच पण येत नाही घरात. तर तेव्हा आपण काही लावलं जरी नाही तरी ते आपोआप जखम भरायची ना.
तर आपल्या बॉडीत ते केमिकल सगळे रेडी आहेत, की आपण जे पण खराब झालंय ते आपण रिपेअर करू शकतो. पण आपण त्या ह्या सगळ्या तक्रारी, काळजी, चिंता ह्याच्यामध्ये ती बॉडीला वेळच नाही मिळत, की ती काही चांगलं हार्मोन सिक्रेट करेल. आपण रिलॅक्स राहिलो तर ते आपोआप प्रिपेअर होईल. पण आपण टेन्शन मध्ये राहतो, तक्रारी करतो, आभार व्यक्त करत नाही, त्याच्यामुळे बॉडीत प्रॉब्लेम होतात. ऑल द मिरॅकल्स ऑफ हिलिंग वी सी हॅपन आर सिम्पली द रिझल्ट ऑफ फुल हेल्थ बिंग रिस्टोर्ड इन्स्टंटली इन ह्युमन बॉडी. तर मिरॅकल्स होऊ शकतो आणि पूर्ण हेल्थ आपण अनुभवू शकतो जेव्हा परफेक्ट हेल्थ अनुभवू शकतो, फक्त आपण आभार व्यक्त केल्याने. आणि हे मिरॅकलचं स्टोरीज जर आपल्याला वाचायच्या असतील तर ती सांगितलंय तिने, पहिला मूवी काढलाय द सिक्रेट, टीव्ही स्टोरीजचे आहे, द सिक्रेटची वेबसाईट दिली आहे. तिथे जाऊन हजारो लोकांनी तिथे त्याचे हे दिले टेस्टिमोनी, म्हणजे तिला हे दिले कॉम्प्लिमेंट्स, की आम्ही हे यूज केलं टेक्निक आणि ह्या आमचं शरीर हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात दिल्यात. The gratitude's magical power increases the natural flow of health to the mind and body and can assist the body in healing more quickly. तर आपण कृतज्ञता जेवढी इन्क्रीज करू तेवढं मॅजिकल पॉवर इन्क्रीज होईल आपला नॅचरल फ्लो ऑफ हेल्थ व्हायला. हेल्थ आपली माइंडची पण असते आणि बॉडीची पण असते. हेल्थ फक्त शरीराचीच नाहीये, तर आपल्या बॉडीची आणि माइंडची दोघं आहे. आणि मोस्टली आपली माइंडची डिस्टर्ब असते म्हणून बॉडीची आपोआप डिस्टर्ब होते. माइंड स्ट्रॉंग असेल तर त्या माणसाचं सगळं शरीर साथ देतं. जर त्यांनी ठरवलं की आता मला एव्हरेस्टवर जायचंय 2-4 महिन्यांनी, तर आपोआप त्याची बॉडी परत त्या सरावाला, थोडस छोटे ट्रेकिंगला हेल्प करते. मग छोटे ट्रेक करत करत तो मोठा ट्रेक करत त्यांनी ते डिटर्मिनेशन, जर त्यांनी जिद्द पकडली कोणीही की हे करायचं म्हणजे करायचंय बाय हुक अँड बाय क्रूक, तर ते होतच. का तर तुम्ही त्या बॉडीला आदेश दिला की आणि टाइमलाईन दिली की 3 महिन्यात मला हे अचीव्ह करायचं म्हणजे करायचं, तेव्हा आपोआप तुम्हाला काहीच सुचणार नाही, तुमचा एक फोकस तयार होईल. पण आपल्याला काही फोकस नसतो, ध्येय नसतं, मग आपण इकडे तिकडे जातो आणि हेल्थच्या कंप्लेंट करत बसतो की हे झालं ते झालं, ह्याच्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर ते झालं. तर नेहमी आपलं बॉडीच्या नेहमी कृतज्ञतेत असलं पाहिजे, तर आपल्या हिलिंग पॉवर आहेत ना आपल्या बॉडीची, ती जागृत होते त्याच्याने. आणि लवकरात लवकर, म्हणजे गोळ्यांनी बरं होतोच, आपण गोळ्या दिल्याच पाहिजे, गोळ्या अवॉइड नाही करायच्या ज्या आपण ट्रीटमेंट घेतोय. पण त्या गोळ्यांसोबत जर आपण कृतज्ञता व्यक्त केली तर आपण जास्त लवकर हील होतो. तर हे काउंटलेस स्टडीजने सिद्ध झालंय. द मॅजिकल पॉवर इन्क्रीजेस द नॅचरल फ्लो ऑफ हेल्थ टू द माइंड अँड बॉडी and can assist the body in healing more quickly, as countless studies have shown. The magical power of gratitude also works in hand with good bodily care, nutrition, and any medical assistance you might have chosen to follow. तो कोणता पण आपण मेडिकल ट्रीटमेंट चूज केली असेल, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, काही पण असेल, कोणतं न्यूट्रिशन डाएट आपण घेत असू, व्यायाम करत असू, तर त्यासोबत जर आपण कृतज्ञता जोडली तर ते जे इफेक्ट यायला 1 महिना लागणार असेल तर तिथे आपण लवकर त्याला स्पीड अप करू शकतो, रॉकेटचा स्पीड आपण देऊ शकतो आणि व्यवस्थित आपली हेल्थ रिकवर होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये बरेच सारे एक्झाम्पल आहेत. आता जो स्टडी करत असतात मेडिकल फील्डमध्ये, तर एका गोष्टीसाठी, एका आजार जर स्टडी करत असाल तर एक गोळी त्या आजारासाठी देतात अर्ध्या ग्रुपला, आणि अर्ध्या ग्रुपला लोकांना एक गोळी देतात पण त्याच्यात औषध काहीच नसतं, फक्त नावाला गोळी असते. त्याच्यात जे फॉर्म्युला पाहिजे तो नसतो, म्हणजे ती दिसताना गोळी दिसते बट ती शून्य असते, तिच्याने काही इफेक्ट नसतो होणार. आणि एक गोळी असते जिच्यात मेडिकली टेस्टेड फॉर्म्युला जे केमिकल्स असतात ते असतात, ते इफेक्ट करतात. अशा 2 गोळ्या आपण 2 स्टडीवर, 2 ग्रुपवर दिल्या आहेत, 2 ग्रुपला दिल्या. आणि त्याच्यामध्ये असा इफेक्ट आला त्या स्टडी नंतर, त्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. म्हणजे ती जी गोळी ज्याच्यात काहीच नव्हतं औषध तिला प्लासिबो म्हणतात. आणि दोघं ग्रुप सेम रिकवर झाले, सेम सेम वेळात आणि सेम टाइम मध्ये, आणि सेम रिझल्ट आले त्यांच्या रिकव्हरीचे. तर ते का आले, कारण त्या लोकांना सांगितलंच नव्हतं की ही खोटी गोळी आहे. खरी गोळी आणि खोटी गोळी सेम दिसत होती, तर त्या सगळ्यांना एकाच वेळी गोळ्या देण्यात आल्या, त्यांना जो आजार होता तो स्टडी करायचा होता. तर हे सगळं का झालं, की त्यांच्या माइंडने हे ऍक्सेप्ट केलं की आम्हाला पण ट्रीटमेंट दिल्या जाते ना, आम्हाला पण सेम गोळी दिली जाते, यांना पण सेम. आणि त्यांना नाही माहित ना ते ग्रुपमध्ये डिवाइड केले, त्यांना काहीच आयडिया नाही, हे फक्त एक्सपेरिमेंट करणाऱ्यांना आयडिया आहे. तर त्याच्यामुळे ह्याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट, की त्यांना खोटी गोळी दिली पण त्यांना ट्रीटमेंट अशी रिअल सारखी दिली, तोच डॉक्टर चेक करतोय, त्याच वेळेवर गोळ्या येत आहेत सगळ्यांना, त्याच. तर तो इफेक्ट क्रिएट केल्या गेल्या डोळ्यांना, की असं तुमच्यासोबत ट्रीटमेंट होते. तर माइंडने काय परसिव्ह केलं, की हो माझ्यासोबत तसंच होतंय, म्हणजे मला ट्रीटमेंट मिळते.
तर माइंडवरच आपलं सगळं असतं. मग त्यांच्या बॉडीने तसे हार्मोन सिक्रेट केले आणि जरी तो केमिकली फॉर्म्युला त्यांना दिल्या नव्हता गेला त्या गोळीत, तरी ते बरे झाले. हा सायंटिफिक स्टडी आहे. हा तुम्ही बघू शकता, प्लासिबो इफेक्टनी गुगल करू शकता. तर हे सगळं काय होतं, माइंडमध्ये आपल्या सगळ्या पॉवर आहेत. हिलिंग करायची कपॅसिटी, वेट लॉस करायची कपॅसिटी, हे सगळ्या आहे. फक्त आपण त्याला नीट आदेश दिला पाहिजे आणि आपण जे चांगलं आहे त्याच्यावर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण 100 गोष्टी चांगल्या, की आपल्या पेशी किती आहे, ट्रिलियन्स ऑफ पेशी आहेत आपल्या शरीरात आणि किती हजारो छोटे छोटे ऑर्गन धरले तर सगळे एकदम पॉइंट पॉइंट वाईज छोटे छोट्या नसा, सगळ्या त्या 72,000 नाड्या आहेत आणि मोठे मोठे ऑर्गन धरले, पोट, लंग्स आणि लिव्हर, ते सगळे धरून आपल्या एकाला कुठेतरी प्रॉब्लेम असतो. पण आपण 100 तक्रारी त्या एकाबद्दल करतो आणि 100 जे चांगल्या गोष्टी त्याला इग्नोर करतो आणि ती एकच तक्रार मोठी करतो. त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम होतो, बॉडी हील होत नाही. आणि बॉडी हील होत नाही तर फक्त बॉडीचाच प्रॉब्लेम नसतो, तो प्रॉब्लेम सगळीकडे पसरतो. आपल्याला काय वाटतं, बॉडी हील, माझ्या तब्येतीचाच प्रॉब्लेम आहे. तब्येतीच्या प्रॉब्लेमची निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यात आहे. म्हणजे तुम्ही एक पूर्ण एक पात्र आहे ना, तर ते हा कोपरा तो कोपरा वेगळा नाहीये. तुमचे सगळे कोपरे एकत्रच आहे तुमच्या बॉडीमध्ये. तर तुमचा मनीचा, रिलेशनशिपचा, हेल्थचा सगळे कोपरे एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा हेल्थचा इम्पॅक्ट रिलेशनशिपवर पण येतो, मनीवर पण येतो. आता तुम्ही जर सारखे आजारी असाल तर आपण जॉबला नीट जाऊ शकणार नाही, करिअर नीट करू शकणार नाही. जिथे आपण 100% फोकसने एकदम छान काम करू शकतो, तिथे आपला 75% किंवा 50% फोकस होणार. प्लस आपला सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन होणार. मग आपलं मनी कमी होणार, अर्निंग कमी होणार, कॉन्फिडन्स कमी होणार आणि प्लस रिलेशनशिप पण खराब होणार ना. दुसऱ्या माणसाला आपण सतत सांगतोय, माझं हे दुखलं, माझं ते दुखलं, माझं तेच दुखतंय, मला बरंच नाही. मग तो माणूस पण ट्रीट करून करून किती करणार? म्हणजे तो करतोय, तुम्हाला नेतोय दवाखान्यात, सगळं करतोय. पण प्रश्न हा आहे, तो पण थोडं नवीन नवीन उत्साहाने करेल की बाबा नाही, यांना खरंच बरं नाही यांना. पण 12 महिने एखाद्याला बरं नसेल तर तो पण थोडासा वैतागतो. म्हणजे रिलेशन पण असं आपलं नॉर्मल स्मूथ नाही राहत. म्हणजे आपल्या एका हेल्थमुळे करिअरवर पण प्रॉब्लेम येतोय. हेल्थवर येतोच आहे, हेल्थचा पहिला येतोय, करिअरवर येतोय, रिलेशनशिपवर येतोय, मनीवर येतोय, स्वतःच्या मेंटल हेल्थवर, स्वतःच्या पण बद्दल आपल्याला चांगलं नाही वाटत, की मी म्हणजे छान फील नाहीच करत आहे ना. कधीच किती दिवस झाले मी आनंदी फील नाही केलं. म्हणजे आपला तो एक कोपरा, एक छोटस ठसठसणारी जखम आपलं सगळं आयुष्य घेरून टाकते. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त कृतज्ञतेत राहूया. आणि समजा एक बॉडी पार्ट दुखत असेल, समजा कॅन्सर पण झालेला असेल, कॅन्सर लोकांनी बरे केलेत किती सारे. म्हणजे स्टोरीज आहेत कॅन्सर सर्व्हायव्हरच्या, कॅन्सर बऱ्या केल्याच्या, कारण त्यांनी ठरवलेलं असतं की कॅन्सर मी बराच करून राहणार आहे. आणि काही काही लोक जे असतात, कॅन्सरचं नावच ऐकून आता त्यांना वाटतं की नाही, आता मी मरणारच आहे. बरोबर ते जगतात आणि हे मरतात. थोड्या जास्त वर्षांनी मरतील, काही क्विकली मरतील, पण मरतील. कारण त्यांचा ऍटिट्यूडच पहिले कॅन्सर ऐकल्या ऐकल्या आहे की आता मला जीव घेणं आजार झालेला आहे. त्याच्यामुळे आपला ऍटिट्यूड कसा आहे, किती कृतज्ञता आहे, ते बघणं गरजेचं आहे. तर व्हेन देअर इज सम काइंड ऑफ सिकनेस or condition in your body, it is understandable that you may have negative feelings about it, like worry, frustration, or fear. But having negative feelings about sickness does not restore health. In fact, it has the opposite effect. It reduces health even more. तर आपल्याला आजारी पडल्यावर काय वाटतं, निगेटिव्ह वाटतं, फ्रस्ट्रेटेड वाटतं, फिअर वाटते, चिंता वाटते, भविष्याची चिंता वाटते की मी बरा होईल की नाही, खूप भीती पण वाटते की एवढंच दुखणं राहील का, आता मोठं होईल. हे सगळे चिंता, काळजी येणं साहजिक आहे. बट त्याच्याने काय होतं, एकदा आल्या चिंता ठीक आहे, एकदा आल्या, दोनदा आल्या दिवसातून. पण सतत 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 त्या चिंतेत राहून आपण बरे होणार आहे का? बरे तर होणारच नाहीये, पण तिथे पण स्टॉप नाही होणार आहे. समजा आपल्याला त्या दुखणं 50% होतं त्या बॉडीचं, तर ते 50%ला पण नाही राहणार. ते अजून 75%, 80%, 90%, 100% तो पार्ट जाईल मग पूर्ण. म्हणजे ते आपण डिटोरिएटच होत जाऊ. त्याच्यामुळे आपण जिथे आहे, जेवढा पार्ट तो खराब झालाय किंवा जेवढं थोडं दुखणं आहे आपल्याला, तर तिथेच थोडा आभार व्यक्त करायला सुरू करा, की त्या खड्ड्यातून तुम्ही वर याल. अजून त्या खड्ड्यात डिटेलमध्ये नाही घुसून जायचं. To increase your health, you need to replace the negative feeling with good feelings, and gratitude is the easiest way to do it. तर आपली हेल्थ इन्क्रीज करायला आपल्याला निगेटिव्ह फिलिंग मधनं चांगल्या फिलिंग मध्ये यायचं आहे. आणि मग चांगली फिलिंग कुठून येईल? धन्यवाद देऊनच येईल ना. देवाला धन्यवाद माना, आपल्या तब्येतीला, बाकीचे जे ऑर्गन चांगले, जे दुसरे पार्ट चांगले, त्यांना धन्यवाद माना. की माझं ठीक आहे, पाय तर समजा पाय तुटला, कापावाही लागला एक पाय, पण दुसरा पाय आहे, हात आहे, डोकं आहे, पूर्ण माझं पोट, लिव्हर, छाती सगळं आहे ना, लंग्स, हृदय सगळं चालू. तर मग ठीक आहे, म्हणजे एक
पार्ट जरी खराब झाला तरी तुम्ही दुसऱ्या 100 पार्ट बद्दल, रक्ताबद्दल, नाड्यांबद्दल, हे सगळ्या नसानसांबद्दल, पेशीबद्दल थँक्यू असलं पाहिजे. तर मेनी पीपल ऑल्सो हॅव क्रिटिकल थॉट्स अँड फिलिंग्स ऑफ डिससॅटिस्फॅक्शन अबाउट देअर फिजिकल अपिअरन्स. तर समजा आता आपण आजारी नाहीये कोणी, समजा सगळे हेल्दी आहेत, पण तरी आपल्याला फिजिकल अपिअरन्स असतो ना आपला, जे आपण जसे दिसतो त्याच्याबद्दल कंप्लेन असते, की बाबा सॅटिस्फाईड नसतो आपण. माझं तर पोटच सुटलं, मी तर जाडच झाले, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले, किंवा केसच पांढरे झाले, किंवा केस गळायला लागले, आणि माझं इथे थोडी जाड आहे, इकडे बारीक आहे, इकडे असं पाहिजे होतं, तिकडे तसं. तर अनफॉर्च्युनेटली दोज थॉट्स अँड फिलिंग्स ऑल्सो रिड्यूस द मॅजिकल फ्लो ऑफ हेल्थ. तर ह्याच्यामुळे पण म्हणजे आपण सगळे बरे, पण आपल्याला आरशात पाहून आपलं तोंड आवडत नाही काही काही वेळेस. माझं तर नाकच मोठं आहे, माझे तर पिंपल्सच जास्त आहे, हे बघून पण आपल्याला काय होतं, की आपला जो हेल्थचा फ्लो होता, जी हेल्थ चांगली आहे, आता काही असा प्रॉब्लेम नाहीये, पण आपली थोडी जाडी, वजन आयडियल नाहीये, किंवा हे केस आपल्याला पाहिजे तसे नाहीये, स्मूथ शायनी, किंवा स्किन पाहिजे तशी ग्लो होत नाहीये. मग अशाने आपण आरशात बघून आपल्या डोळ्यात आपण सतत कंप्लेन करतो, म्हणजे असं डायरेक्ट बोलून नाही करत, पण आरशातच आपण असं प्रेमाने नाही बघत की वाव काय छान दिसते तू आज, असं कधीच नाही बघत. त्याच्याने आपण हेल्थचा जो आपला नॉर्मल फ्लो चालू होता देवाकडून, आपला हेल्दी हेल्दी हेल्दी, तो कट व्हायला लागतो. When there is something you don't like about your body, you are not being grateful for your body. Think about it. By the law of attraction, complaints about your body bring more problems to complain about. And so complaining about your body or appearance puts your very health at risk. तर म्हणजे आता आपण आजारी आहे म्हणून कंप्लेन केली तर ठीक आहे, पण ती पण ठीक नाहीये, कोणतीच कंप्लेन ठीक नाहीये. पण आपण चांगलं असताना पण किती कंप्लेन करतो, की माझी उंचीच नाहीये, माझी तर जाडीच एवढी आहे, पोटच सुटलंय, आणि माझा आयडियल बॉडी वेट नाहीये, वेस्ट कंबरचा घेर जास्त झालाय, हे ते आपलं किती असतं. तर हे चांगलं हेल्दी असताना आपल्या लुक्सवर त्रास देतो आपण आता. आणि इंडियात असं आहे की गोऱ्या रंगाला फार महत्व आहे, गोरा रंग असलाच पाहिजे. मग सावळे जे असतात त्यांना कॉम्प्लेक्स असतो, उंची कमी असली तेव्हा कॉम्प्लेक्स असतो, चेहऱ्यावर डार्क सर्कल आले, पिंपल आले तर कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे बाकी पूर्ण हेल्थ चांगली आहे आपली, अख्खं पूर्ण बॉडी चांगली आहे, आपलं पोट, लंग्स, हृदय, ब्रेन एक्सलंट काम करतोय, पाय चालतायत, हात चालतायत, आपण काम करू शकतोय, हेल्दी झोपतोय, उठतोय, एक्सरसाइज. पण काय, आपल्याला त्या बाकीच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमची चिंता. मग आता त्याच्यामुळे पण आपण जी हेल्थ ऑलरेडी आहे ती निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करतोय हळूहळू. Whoever does not have gratitude for their health and their body, even what he or she will be taken from him or her. तर ज्यांना कृतज्ञता नाहीये तर त्यांच्याकडे जेवढं आहे ते पण घेण्यात येईल, ते त्यांनी आधीच सांगितलं. आणि लाईक अट्रॅक्ट्स लाईक, कंप्लेन अट्रॅक्ट्स कंप्लेन, मोर कंप्लेन. आणि कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड अट्रॅक्ट्स मोर ग्रॅटिट्यूड. तर whoever has gratitude for their health and their body will be given more, and he or she will have an abundance of health to their body. तर जे कृतज्ञता व्यक्त करतील त्यांना अबंडन्स ऑफ हेल्थ मिळेल. तर यू मे बी सिक और अनवेल नाऊ, और इवन इन अ लॉट ऑफ पेन, बट इफ यू आर रीडिंग दीज वर्ड्स, यू आर कंटिन्यूइंग टू रिसीव द गिफ्ट ऑफ हेल्थ. आत्ता आपल्याला बरं जरी नसेल, खूप पेन असेल, दातात पेन होतोय, कमरेत पेन होतोय, पायात कुठेतरी होतोय, पण आपण आता हे वर्ड वाचतोय, हे मॅजिक बुक करतोय, कृतज्ञता करतोय, तर आपल्याला हेल्थचं गिफ्ट मिळणार आहे. कारण आपण त्या विचारात तरी ऍटलीस्ट, बाकीचे लोक तर तोही विचार करत नाही की आपण काय बोलतोय, काय खातोय, कुठे राहतोय, काही नाही, काही नाही, आंधळ्यासारखं लोक जगतायत. तर आपण निदान मॅजिक बुक वाचतोय, तुम्ही येतायत, प्रेझेंट राहतायत, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या पैशाची, स्वतःची, हेल्थची, मनाची सगळी काळजी करतोय आपण, म्हणून इथे येतोय. आणि त्याच्यामुळे आपल्याला हेल्थचं गिफ्ट मिळणार आहे. It can be very difficult to access feelings of gratitude when sick or in pain. But even the smallest bit of gratitude helps increase the magical flow of health to the body. तर थोडं म्हणजे आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आभार व्यक्त करणं डिफिकल्ट जातं, कारण मला आता दुखतोय, दात इतका दुखतोय समजा, आणि इतका पेन होतोय, आणि मी आभार व्यक्त करू, हे मला अजून पेनफुल होतं. म्हणजे त्या पेनपेक्षा जास्त अरे माझा दात दुखतोय ना, अजून मला थँक्यू म्हणायला लावतंय हेल्थ बद्दल. तर तेव्हा आपल्याला थोडं डिफिकल्ट जातं. पण ते करणं सगळ्यात गरजेचं आहे, कारण जसं डॉक्टरकडे जेव्हा जाणं गरजेचं आहे किंवा रूट कॅनल करणं गरजेचं आहे, तेवढाच ग्रॅटिट्यूड पण गरजेचं आहे, कारण त्याच्यानीच आपला मॅजिकल फ्लो होणार आहे हेल्थचा. तर ते तर टुडेज प्रॅक्टिस मॅजिक अँड मिरॅकल्स इन हेल्थ इज डिझाइन्ड टू ड्रॅमॅटिकली इन्क्रीज युअर हेल्थ अँड हॅपीनेस, अँड वी आर गोइंग टू टेक अ ट्रिपल प्रॉन्ज अप्रोच टू ऍक्सेलरेट द रिझल्ट.
तर आपल्याला ती वेगळ्याच लेवलच्या मॅजिक प्रॅक्टिस देणार आहे आता हेल्थसाठी. त्या ड्रॅमॅटिकली डिझाईन केल्या आहेत तिने व्यवस्थित. ट्रिपल प्रॉन्ज अप्रोच म्हणजे ट्रिपल लेवलचा तो काहीतरी अप्रोच देते ती 3 स्टेप मध्ये, आणि तो आपली मॅजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करणार आहे. तर हेल्थ यू हॅव रिसिव्ड पास्ट. तर स्टेप 1 मध्ये काय सांगितलंय, पास्ट मध्ये तर तुम्ही छानच होता ना, ठीक आहे आत्ता नसाल चांगले, पण पास्ट टेन्स मध्ये तर तुम्हाला सगळं होतं लहानपणापासून. समजा ज्यांना सगळे हेल्दी होते, कोणी नसतील, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण पास्ट मध्ये मोस्ट ऑफ 95% तर लोक ओके असतात, हात पाय पासून सगळं लहानपणापासून. तर जेव्हा आपली हेल्थ चांगली होती त्याच्याबद्दल आता ती बोलते. तर थिंक अबाउट द ग्रेट हेल्थ यू हॅव रिसिव्ड थ्रू आउट युअर चाइल्डहुड, अडोलसेन्स अँड द अडल्ट लाईफ. तर जेव्हा आपण जी हेल्थ चांगली, ग्रेट हेल्थ होती आपल्याला लहानपणी, थोडं मोठं झाल्यावर आणि अडल्टहुड मध्ये, तर थिंक अबाउट द टाइम्स वेन यू felt full of energy and you were happy. Recollect 3 separate times in your mind when you felt on top of the world. Say the magic words thank you and feel sincere gratitude for those times. If you think back to the big moments in your life, you will be able to recollect 3 separate times very easily. तर तिने 3 सेपरेट टाइम इझिली, तुम्हाला कोणते आठवतं जेव्हा तुमची एनर्जी एकदम पीकवर होती, एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड होती, असे 3 इन्सिडेंट्स कोणते, जो लहानपणीचा आपल्याला आठवतोय, आणि एक थोडासा टीनेजर आपण झालो समजा 10वी 12वीचं कॉलेजच्या लाईफ मधला आठवतोय, आणि एक आपलं थोडं अडल्ट म्हणजे 20 25 वर्षाचं झाल्यावर आठवतोय. म्हणजे एक 10 वर्षाच्या आधी, एक 10 ते 20 मध्ये, आणि एक 20 ते 30 मध्ये, जेव्हा आपण टॉप ऑफ द वर्ल्ड एनर्जी फील केली, जेव्हा आपल्याला एक पण काहीच प्रॉब्लेम नव्हता, आपण उड्या मारायच्या तर उड्या मारल्या, जागरण केले, जागलो, डीजेवर नाचलो, अशी एनर्जी जेव्हा होती. हे असे 3 इन्सिडेंट्स आपण वेगवेगळे 3 सेपरेट टाइम मधले घ्यायला लावले. तर त्या लहानपणी आपण काय करायचो, कुठल्याही झाडावर चढायचो, ट्रेकिंगला जायचो, चिंचा बोरं खायचो, आंबे तोडून खायचो, किंवा लपाछपी, पळापळी, लंगडी, सगळं घेऊ शकायचो आपण. कधी आपलं होतं का बाबा माझ्या पायात दुखलंय आणि आता मी बसते, कंबरमध्ये लचक आली, असं लहानपणी तर कधीच नसतं. 10 वर्षापर्यंत तरी नसतं जनरली. सायकल चालवायचो, विटी दांडू, जे जुने खेळ होते सगळ्यांनी जे खेळले असतील, 30च्या लेवलमध्ये हे खेळ खेळलेत जुने सगळ्यांनी. त्याच्यापेक्षा यंग आता जेनझी काय करते ते नाही माहिती मोबाईल सोडून, पण ह्यांनी तर खेळलेत. तर मग आपण, आमच्या वेळेस पण आमच्या दारातच झाड होतं, तर आम्ही त्या झाडावर कधी पण चढून, आमची मीटिंग वरती व्हायची छोट्या मुलांची, की वरती बसलेत झाडावर, आणि मग डिस्कस करायचं की काय गेम खेळायचा. तर 15 20 मिनिटं, अर्धा तास त्या झाडावरच बसून असायचो. तर तो एक टाइम होता. कॉलेजच्या लेवलला 10वी पर्यंत मी सायकलवर मस्तपैकी सगळं दिवसभर, या क्लास टू ती शाळा, तर ते सगळं करायचो. तेव्हा पण हेल्थ चांगली होती. आणि नंतर 20 25चं झाल्यावर पण एकदम छान हेल्थ होती. म्हणजे किती काम करू शकायचो, किती वेळ जागरण करू शकायचो, अभ्यास करू शकायचो, परत सकाळी लवकर उठून कॉलेज ऑफिस जे पण करू शकायचो. असे 3 टाइम झाले. नंतर दुसरं, हेल्थ यू आर कंटिन्युइंग टू रिसीव्ह. आता तिने 3 स्टेप काय सांगितल्या, पास्ट मधली जी बेस्ट हेल्थ हेल्थ आहे ती आठवायची आहे, आणि आता प्रेझेंट मध्ये तुम्हाला काय चांगलं वाटतंय ते करायचंय, आणि मग ती फ्युचरचं सांगणार आहे. तर थिंक अबाउट द हेल्थ यू आर कंटिन्युइंग टू रिसीव्ह टुडे अँड फील ग्रेटफुल फॉर एव्हरी ऑर्गन, सिस्टीम अँड फिजिकल सेन्स दॅट इज करंटली वर्किंग वेल in your body. Think about your arms, legs, hands, eyes, ears, liver, kidneys, brain, or heart. Choose 5 functions of your body that are well, and one by one mentally say the magic words thank you for each one. तर आता काही जण 30शीत आहेत, 25शीत आहेत, काही 40शीत आहेत. आता ज्यांचं 60 70 वय असेल त्यांना थोडे थोडे काही इश्यू असतील, पण तरी पण काही ऑर्गन म्हणजे चांगलेच आहेत ना. 90% इश्यू म्हणजे एकदमच बेड रिडन तर कोणीच नाही आता इथे मॅजिक बुकला येते ते एकदमच काहीतरी आपण हालूच शकत नाही असे नाहीये. म्हणजे चांगले बॉडी पार्ट आपले. तर आपल्या सगळ्या बॉडी पार्टला आत्ता जी हेल्थ आहे चांगली, त्यांना आठवायचंय आपण. तर सगळे ऑर्गन्स म्हणजे आता काय, आता श्वास घेतल्यापासून, डोळ्यांनी बघितल्यापासून, सगळ्या सिस्टीम, श्वासोश्वास करण्याची सिस्टीम, क्रिया आपली, परत म्हणजे सगळे हात पाय चालतायत, फिजिकल सेन्सेस आहेत आपल्याला, लेग्स, हँड्स, आईज, इयर, लिव्हर, किडनी, ब्रेन, हार्ट, हे चांगलं चालू आहे म्हणून मॅजिक बुक मध्ये आलोय आपण. नाही तर डोकं नाही चाललं, हार्ट नाही चाललं तर नाही येणार. तर आपल्या कोणत्या पण बॉडी पार्टचे 5 फंक्शन्स विचार करायचा आहे, आणि त्या सगळ्यांना एकेकाला थँक्यू म्हणायचंय. म्हणजे हार्टला म्हटलो, त्याचे हार्टचे 5 फंक्शन काय होते, की तो पंप करतोय, रक्ताभिसरण करतोय, तो दिवस रात्र चाललाय म्हणून मला चांगलं फील होतंय, आणि तो रक्ताच्या मध्ये ऑक्सिजन मिक्स करतो, तर त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण बॉडीला ऑक्सिजन पुरतोय. तर असे 5 5 गोष्टी, 5 ऑर्गन्स, 5 थँक्यू त्यांना म्हणायचे.
नंतर हेल्थ यू वॉन्ट टू रिसीव्ह इन फ्युचर. तर आता फ्युचरमध्ये आपल्याला कोणती हेल्थ पाहिजे, कशी बॉडी पाहिजे, ती पण इमॅजिन करायची. आता आपण पास्टचे केले, पास्टचे किती केले, 3 टाइम घेतले. तीन तीन घेतले ना, एक 10 वर्षाच्या आधी, एक 10 ते 20 मध्ये, 20 ते 30 मध्ये, असे 3 इव्हेंट घेतले. दुसऱ्या ह्याच्यात 5 घेतले. आणि ह्याच्यात काय सांगते ती, फ्युचर मधलं, यू आर गोइंग टू चूज वन थिंग यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह अबाउट युअर बॉडी. म्हणजे इथे वन, म्हणजे 3-5-1 चा फॉर्म्युला दिलाय तिने. आणि हे जे नंबर्स असतात ना, याला मॅथमॅटिकली त्या फ्रिक्वेन्सीजला खूप इम्पॉर्टन्स असतं, म्हणून तिने ते नंबर दिले. रॅन्डम कोणी पण कोणता नंबर नाही देत, हा नंबर करा तो नंबर. जसं इंद्रधनुष्य 7 रंगी असतं, सप्तरंगी, 7 फेरे. तर सात सात गोष्टींना महत्व आहे, 7 वार, सात सात असं सगळ्या 7ला महत्व आहे, 108ला महत्व आहे, 21 दिवसांना, 11 दिवसांना काही महत्व आहे. तसं त्यांनी 3-5-1 ह्याला पण महत्व आहे, म्हणून तिने दिले. पास्ट टेन्स मध्ये लहानपणापासूनचे 3 इव्हेंट घ्या. आता प्रेझेंट मधले पाच पाच ऑर्गन घ्या, आणि फ्युचर मध्ये एकच गोल ठेवा की आपल्याला बॉडी कशी पाहिजे. तर 351 लक्षात ठेवा. यू आर गोइंग टू चूज वन थिंग यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह अबाउट युअर हेल्थ, युअर बॉडी फॉर टुडेज magical practice, but you are going to use gratitude's magical power for it in a very particular way. Think about the ideal state of what you want to improve. When you think, give thanks for the ideal state of anything you have put into motion to receive back the ideal state. तर आपण काय करायचंय, एक आयडियल स्टेट इमॅजिन करायची आहे. तर आयडियल स्टेट कसली, समजा आता आपल्याला कोणाला तरी चालता येत नसेल, आता थोडं स्लो चालता येत असेल 60 नंतर वगैरे, तर आपण एक आयडियल कंडिशन मध्ये हे घ्यायचंय की माझे पाय परफेक्ट झाले आणि मी इतकी छान चालते, हेल्दी, फास्ट वॉक करते, ब्रिस्क वॉक करते, असं बोलू शकतो. किंवा आता कोणाचं वेट जास्त आहे, तर आपण एक आयडियल बॉडी इमॅजिन करू शकतो की माझं 60 केजी वेट झालंय आणि माझी एकदम जेवढी बेस्ट फिगर पाहिजे, हातांची, बॉडीची काही मेजरमेंट्स पाहिजे असतील तर तेवढे माझे झालेत, असं आपण इमॅजिन करू शकतो. म्हणजे एकच गोल ठेवायचा आयडियल इथे फ्युचरसाठी. तर पास्टचं 3, प्रेझेंटचे 5 आणि फ्युचरचं 1, असं 3-5-1 असं करत आपण इमॅजिन करणार आहे. तर व्हेरी ऑफन वेन अ पर्सन इज डायग्नोज विथ अन इलनेस और डिसीज ऑफ सम काइंड, they will not only talk about it a lot, but they will research the disease, gathering information about its possible worsening symptoms and dreaded outcomes. आता आपल्याला एखादा जर आजार झाला, पूर्वी बरं होतं, काहीच नव्हतं, गुगल नव्हतं, काही नव्हतं, कोणाला काही नॉलेज नव्हतं, आणलं नारळ पाणी, आणलं ऍपल, आणलं खाल्लं, नारळ पाणी आणलं पिलं, कसे झालं, काय झालं, बस एवढं डिस्कस करायचं, संपलं. आता एवढे रिपोर्ट आले, आणि एक एक रिपोर्ट आपण प्रत्येकाला, प्रत्येक पाहुणा आला का त्याला दाखवतो, एवढं एवढं झालं, एवढे एवढे माझं हिमोग्लोबिन कमी, एवढं ईसीजी आला, आणि एवढं हे झालं, आणि एवढा सिटी स्कॅन केला आपण. ते सगळं डिटेल सगळ्यांना माहित असते, लगेच सगळे गुगल पण करतात, जीपीटी पण आले. परत आपण त्या टॅबलेट्स कोणत्या दिल्या, मग ही टॅबलेट बरोबर का त्या डॉक्टरने टॅबलेट दिली ती बरोबर, मग हा डॉक्टर कम्पेअर करतो डॉक्टर. आणि आपण एवढी इन्फॉर्मेशन जमा करतो आता, इतकी इन्फॉर्मेशन का ते इन्फॉर्मेशन वाचून कोणाला तरी आजार पण होऊन जाईल. आणि आपण जर नॉर्मली पण सर्च केलं ना की कॅन्सरचे किंवा कसले पण लक्षणं काय आहेत, तर अर्धे लक्षण आपल्याला वाटतं की आपल्याला आहेत. असं नसतं. तर आपण एवढं जास्त रिसर्च पण कोणत्या गोष्टीवर करणं गरजेचं नाही. आपण आता जाऊन युट्यूबवर जाऊन 1756 हे बघतो की सोल्युशन काय, आयुर्वेदिक नुसार ते वेगळं सोल्युशन सांगणार, होमिओपॅथीनुसार वेगळं सांगणार, ॲलोपॅथीनुसार वेगळं सांगणार. आणि ते किती ते युट्यूब व्हिडिओ वाढवायला सांगतात, ते ते व्ह्युअरशिप वाढवायला, टाइम वाढवायला, की खरंच नॉलेजेबल आहे, आपल्याला काहीही माहित नाही. त्याच्यापेक्षा एक डॉक्टर आपला व्यवस्थित सर्च करायचा की ज्याच्यावर आपण 100% ट्रस्ट करू शकू, आणि त्या डॉक्टरवर डोळे मिटून ट्रस्ट करून आणि त्या गोळ्या घ्यायच्या. जास्त रिसर्च करून आपण ती इन्फॉर्मेशन गोळा करतो आणि आपल्या ती मनात साठवतो, आणि मग थोडं काही झालं की आपल्याला डाऊट येतो की असं झालं तर मग त्याच्यात तसं लिहिलेलं होतं. तर इन अदर वर्ड्स, दे दे गिव्ह देअर एंटायर फोकस ऑन द डिसीज. आपण पहिले तर लोकांना सांगतो की त्याच्याबद्दल मला काय काय सिम्पटम झाले, मग काय काय ट्रीटमेंट झाली, प्लस आपण गुगल करतो. म्हणजे आपण इतका फोकस कशाला देतोय, कृतज्ञताला देतोय की डिसीजला देतोय, इम्पॉर्टन्स कोणाला देतोय आपण, त्या आजाराला देतोय. आणि आपले फोकस काय म्हणतात, वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुम्ही अटेन्शन या डोळ्यांची एनर्जी जिथे देता ना, तिथे एनर्जी फ्लो होते, आणि ती हळूहळू रियालिटीमध्ये यायला सुरुवात होते. आपण व्हिज्युअलायझेशन काय करतोय आता, सगळ्या ड्रीम्सवर व्हिज्युअलायझेशन करतोय, कारण आपले ड्रीम रिअलाइज झाले पाहिजे.
पण आपण व्हिज्युअलायझेशन दिवस रात्र त्या डिसीजचं करतोय, म्हणजे व्हिज्युअलाइज नाही, आपण रियालिटी बिलीव्ह करतोय, डीप मध्ये बिलीफ सिस्टीम बनवतोय की हे इन्फॉर्मेशन आहे तर हेच असेल, त्या डॉक्टरने सांगितलं म्हणजे तेच असेल, म्हणजे आपण घुसवून घेतोय मध्ये की हे तर मला होऊनच राहील आता. मग असं करत तो आपल्याला डिसीज जास्त होतोय, ते वर्स होत चाललंय. तर आपण काय करायला पाहिजे, तर एंटायर फोकस आपण तिथे न देता कृतज्ञतेवर देऊ की जे पार्ट चांगले आहेत. However, the law of attraction says that we can't make a problem go away by focusing on it. आपण प्रॉब्लेमवरच लक्ष देऊन प्रॉब्लेमला जा असं नाही म्हणू शकत. आपलं लक्ष कुठे आहे? प्रॉब्लेमवर. फोकस कुठे आहे? त्याच्यावर. मग आपण अट्रॅक्ट काय करू? प्रॉब्लेम. आपण व्हिज्युअलाइज काय करतोय? प्रॉब्लेम. मग तिथेच राहील ना आपण अडकून. आपल्याला काय करायचं? सोल्युशन पाहिजे. मग सोल्युशनवर फोकस करा, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो, जे आपल्याला पाहिजे त्याच्यावर फोकस करा, ते व्हिज्युअलाइज करा, ते होईल. मग आपला फोकस हेल्दी बॉडीवर असला पाहिजे. आपण हेल्दी कसे राहू ते बघितलं पाहिजे. आपण हेल्दी काय खाऊ, हेल्दी कसं राहू, हेल्दी व्यायाम कसा करू ते बघा. आपण निगेटिव्हिटी बघतो, ही औषध का तो काढा, तर काय घरी कुठून काय घेऊ मी, असे आपण रेमेडीज शोधत बसतो. आपण डॉक्टरवर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवत नाही, आपण त्या ट्रीटमेंटवर पूर्ण विश्वास ठेवत नाही. आपल्याला डॉक्टरचे पण 17 ओपिनियन लागतात. हा डॉक्टर झाला का तो, तो झाला का तो, मग माझ्या नातेवाईकात ओळखीचा, मग त्याच्या मित्राचं कोणी, असे सगळे 17 ओपिनियन करून आपण सगळं कन्फ्युज करून घेतो स्वतःला. मग काहीच समजत नाही आपलं की खरं ट्रीटमेंट काय. आणि आता मी स्टार्टिंगला सांगितलं प्लासिबो इफेक्ट. प्लासिबो इफेक्ट म्हणजे ज्या लोकांना दिलं बाबा हा तुमचा रोग आहे आणि ही ट्रीटमेंट आहे, ही एक गोळी 3 वेळा खायची आहे, तर त्या सगळ्यांना ती गोळी दिली. तर अर्ध्या लोकांना म्हणजे त्या लोकांना काहीच माहित नाही त्यांच्यावर प्रयोग होतोय. डॉक्टरांना माहित आहे तो प्रयोग होतोय, की अर्ध्या लोकांना खोटी गोळी द्यायची, अर्ध्या लोकांना खरी गोळी द्यायची, तरी सगळ्यांना इफेक्ट येतोय. याला म्हणतात प्लासिबो इफेक्ट. कारण त्यांच्या मनाने विश्वास ठेवून घेतला सगळ्या पेशंटच्या मनाने की आम्हाला ट्रीटमेंट भेटते, ते बरे झाले, खोट्या गोळीने पण बरे झाले. तर ते झाले ना, कारण त्यांनी विश्वास ठेवला. आपण खऱ्या गोळ्या घेऊन पण विश्वास ठेवत नाही, खऱ्या डॉक्टरला भेटून पण विश्वास ठेवत नाही. आपण गुगल 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 करून, आपण असं नाही की मला डाऊटच आहे बाबा त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर, मग डाऊटच राहणार. मग फोकस काय आपला निगेटिव्हिटीवरच होणार. मग त्याच्यामुळे आपली तब्येत बरी होत नाहीये, आपण जास्त प्रॉब्लेम मध्ये येतोय. तर मग प्रॉब्लेम वर्स होणार. इन्स्टेड वी शुड डू द एक्झॅक्ट अपोजिट, द फोकस ऑन द आयडियल स्टेट ऑफ द एरिया ऑफ अवर बॉडी दॅट इज अनवेल अँड गिव्ह अवर थॉट्स अँड फिलिंग टू दॅट. Gratitude for the ideal state of any part of our body powerfully uses our thoughts and feelings together, so we magnetize it to us in one fell swoop. तिने सांगितलंय की आभार व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, की तुमची आयडियल स्टेट इमॅजिन करा, आपोआप तुमचं सगळं मॅग्नेटाइज होऊन जाईल आणि ते पॉवरफुली तुम्ही बरे होऊन जाल त्याच्यातून एकाच वेळेस. सगळे आयडियल आयडियल असं इमॅजिन करायचं की आयडियल म्हणजे आपली सगळीच बॉडी आयडियलच इमॅजिन करायची, म्हणजे आपल्या सगळ्याच क्षेत्रात काम होऊन जाईल, डोक्यापासून पायापर्यंत. आपण आयडियल हेल्दी एकदम हॅपी यंग दिसतोय, काळे केसाचे काळे केस झाले तर आपण पळतोय, असं जर एक चित्र आपण इमॅजिन केलं, पळतोय म्हणजे ऑब्व्हियसली हात पाय सगळं चांगलं आहे, बीपी चांगलं आहे, नॉर्मल आहे, सगळे बॉडी पार्ट व्यवस्थित आहे, मरेपर्यंत मी असं चालू शकतो फास्ट फास्ट, असं जर इमॅजिन केलं तर आपोआप सगळे एरिया चांगले राहतील ना. तर स्पेंड 1 minute in visualizing scene of yourself with the ideal state of your body that you want, and as you see your body in your mind the way you want it to be grateful for it as though you have received it. तर तुम्ही त्या दिवसभरात आता बसलेत, रिकामे बसले, आपण टीव्ही पाहत बसतो, रील रील पाहत बसतो अर्धा अर्धा तास, किंवा कोणाशी कुठे वेट करतोय, समजा दवाखान्यात जाऊन वेट करतोय, किंवा कोणाशी बोलताना कुठे रिक्षेत बसलोय, तर आपल्याला 1 मिनिट व्हिज्युअलाइज करायला काय जातं, मध्येच आठवायचं आणि आपली बॉडी कशी दिसते छान, असंही व्हिज्युअलाइज करायचं. 1-2 मिनिटं आपण कधीही काढू शकतो ना. कुठेतरी गेलोय आणि तिथे समजा आपण लाईन मध्ये उभे आहे, किंवा घरी बसलोय, झोपलोय, असंच पडलोय, दुपारी झोप येत नाही, रात्री झोपायला वेळ लागतो, तेव्हा आपण व्हिज्युअलाइज करायचं की आपली आयडियल बॉडी कशी दिसणार आहे. तर आपल्याला जेव्हा पण वेळ मिळेल, हे व्यसन लावून घेतलं तरी चालेल, बीडी सिगरेट सारखं, की मी आयडियल बॉडी कशी आहे. आपल्याला व्यसन काय असतं? निगेटिव्हिटीचं. तंबाखू चोळत बसायची, बीडी प्यायची, सिगरेट प्यायची, 4 वेळा चहा घ्यायचे. काहींना बीडी सिगरेट तंबाखू नसेल तर चहाचं व्यसन, कोणाला कॉफीचं व्यसन, कोणाला ब्लॅक टी, ग्रीन टी. ग्रीन टी चांगला असतो, ब्लॅक टी आणि ते ब्लॅक कॉफीचा मला आय डोंट नो की ते म्हणतात, काहींना फरक पडतो, काहींना काय, ते डोंट नो. आणि काहींना पिझ्झा बर्गर बाहेरचं खाण्याचं व्यसन असतं, की बाहेरचं खाल्ल्याशिवाय होत नाही, बिस्किट खाल्ल्याशिवाय होत नाही, चिवडे पॅकेज फूड खाल्ल्याशिवाय होत नाही डेली. तर आपण ते करण्यापेक्षा तो 1-2 मिनिटं आपण व्हिज्युअलायझेशनला राहू शकतो की माझी आयडियल बॉडी कशी आहे. So if you want to magically restore your health, restore health to your kidneys,
Be grateful for strong and healthy kidneys that filter and sift out of all the waste products from your body. If you want to magically restore health to your blood, be grateful for pure, healthy blood that flows oxygen and nutrients to all parts of your body. If you want to magically restore health to your heart, give thanks for for a strong and healthy heart that maintains the well-being of every organ in your body. तर आपल्याला तिने सांगितलंय किडनीसाठी, तर किडनीसाठी कसं थँक्यू म्हणायचं, की हेल्दी आणि स्ट्रॉंग किडनीज आहे माझ्या, ज्या सगळं फिल्टर करतात आणि सगळे वेस्ट प्रॉडक्ट माझ्या बॉडीतून काढून टाकतात आणि माझं ब्लड प्युरिफाय होतं. परत ब्लडला सांगितलं आपण ब्लड साठी कसं थँकफुल होऊ शकतो, की थँक्यू माझं हेल्दी आणि प्युअर ब्लड आहे माझ्या बॉडीमध्ये, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन फ्लो होतो आणि सगळ्या बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन पोहोचतोय. तर ब्लड साठी झालो. नंतर हार्ट साठी गिव्ह थँक्स टू स्ट्रॉंग हार्ट. आपलं हार्ट तर सगळ्यात महत्वाचं आहे ना, की ते चालू आहे आपल्या लहानपणापासून. आणि पहिलं जे सोनोग्राफी दिसलं 3 महिन्याचे आपण झालो, 2 अडीच 3 महिन्याचे जेव्हा झालो, तर पहिलं आपलं काय दिसलं, हार्ट. पहिलं आपलं हार्ट बनलंय, मग आपली बॉडी बनते नंतर त्याच्याभोवती. तर हार्ट तेव्हापासून तर शेवटी बंद पडतं ते काय, पहिले हार्ट. तर हार्ट आपल्या आयुष्यातला इतका महत्वाचा पार्ट आहे, तर तो चालू आहे आपला, तो ब्लड पंप करतोय, त्याचे किती छान ते मसल असतील, केवढे लाईफ टाइम पंप करतायत ते ब्लड, आणि आपल्याला माहिती पण नाही, ते वाटत पण नाही आपलं हार्ट पंप होतोय इतकं, आपल्याला अननोईंगली पंप होतोय. त्याबद्दल थँक्यू. If you want to magically improve your eyesight, then give thanks for excellent vision. If you want to improve your hearing, then give thanks to perfect hearing. If you want more flexibility, then give thanks for a perfectly supple and agile body. If you want to change your weight, first think about the ideal weight that you want to be. Then imagine yourself at that ideal weight and give thanks for it as though you have received it now. तर तिने काय सांगितलंय, तुम्हाला विजन इम्प्रूव्ह करायचंय, दिसणं इम्प्रूव्ह करायचंय, कोणाच्या दृष्टीत काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा हाय नंबरचा चष्मा असेल, तर तुम्ही त्या डोळ्यांसाठी थँकफुल म्हणून, काही लोक चष्मा सुद्धा जातो लोकांचा, एवढी जर कृतज्ञता, नेहमी तुम्ही ते डोळ्यांसाठी थँकफुल राहिले तर जास्तीत जास्त ज्याला ज्याच्यावर फोकस करायचं त्याला त्याच्यावर करायचं आहे, तर ते इम्प्रूव्ह होणार. तर त्यांनी काहींनी चष्मे घालवल्याचं उदाहरण आहे. नंतर काहींनी डोळ्यांचे कलर चेंज केलेल्याचं पण उदाहरण आहे, की डोळ्याचा कलर चेंज होतो. काहींना लोक असा ब्राऊनच्या ऐवजी ब्लूइश वगैरे घारा कलर पाहिजे, तर ते तसं इमॅजिन करून ते सुद्धा करू शकतात. तर काहींची थोडीफार एखाद अर्धा इंच पर्यंत, एखाद सेंटीमीटर हाईट पण वाढू शकते. जे ज्याच्यावर बिलीव्ह करणार, जर बिलीफ असला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, असं काय होतं का, मग तिथेच नाही होणार आहे आपलं. ज्याचा जो बिलीव्ह आहे तो होणार. तर हिअरिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपली फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण तसं तसं परफेक्ट इमॅजिनेशन करायचंय, व्हिज्युअलायझेशन करायचंय. प्लस कोणत्या ह्याच्यासाठी, आयडियल वेट, आपल्याला किती पाहिजे, 60-65 पाहिजे, तर आपण तसं इमॅजिन केलं पाहिजे, की माझी बॉडी तेवढ्या वेटची झाली एक्झॅक्टली, आणि मी अशी अशी दिसते, मी अशा अशा कपड्यांमध्ये छान दिसते, असं आपण इमॅजिन करू शकतो. तर व्हॉट एव्हर इट इज दॅट यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह, फर्स्ट इमॅजिन युअर सेल्फ विथ द आयडियल स्टेट, and then be grateful to the ideal state as though you have received it right now. तर आपण त्या आयडियल स्टेटसाठी थँक्यू म्हणायचं आणि असं बिलीव्ह करायचं, की आत्ता मी झालेली आहे ती, फ्युचरमध्ये नाही, आत्ताच मी अचीव्ह करून टाकलंय. नाऊ मध्ये पॉवर आहे. फ्युचरमध्ये इमॅजिन कराल, मी फ्युचरला 2 महिन्यांनी हे होईल, मग ते 2 महिने फ्युचर आपण इमॅजिन करतो, ते कंटिन्यू फ्युचरमध्येच राहील, ते आपल्या जवळ नाही येणार. आपण म्हटलं मी आत्ता झालोय, तर मग ते कधीतरी आत्ता आपल्याकडे येईल. तर नॅचरल फोर्सेस विदिन अस आर द ट्रू हिलर्स ऑफ डिसीज. तर आपल्यामध्ये नॅचरल फोर्स आहे, नॅचरल पॉवर आहे. हिप्पोक्रेट्स, फादर ऑफ वेस्टर्न मेडिसिन, तो फादर ऑफ वेस्टर्न मेडिसिन, तो किती जुना आहे, तो बिफोर क्राइस्ट, 370 इयर्स बिफोर क्राइस्ट, म्हणजे तो 2500 वर्षापूर्वी होऊन गेलाय तो. तर तो जे सांगतोय, की नॅचरल फोर्सेस आहे आपल्यात, जे आपल्याला पूर्ण हील करू शकतात. आपल्याला खरं कोणतं औषध पण घ्यायची गरज नाही. जर आपण शांत पडून आहे ना, सगळ्या बॉडी, आपले सगळे सेन्सेस यूज केले, सगळं पूर्ण व्हिज्युअलाइज केलं, तर आपण बरं करू शकतो स्वतःला. आपण जशा जखमा जर सोडून, म्हणजे जखमेला काही लावलं नाही तर आपोआप खपली धरतच ना ते ड्राय होऊन, आणि ती बरी होते, आपोआप स्किन येते. आपण थोडी तिथे स्किन लावायला बसलो, काही होतंय ते आपलं. पिंपल्स येतात, त्यांना काही नाही लावलं तर ते आपोआप जातात, तिथे स्किन येते. तर आपल्याला चाकूने कट झाला नाही, आपण जरी तिथे ते लावलं नाही, तो पट्टी केली नाही, पण समजा सोडून दिला आणि ते म्हणजे खूप अतिवालं नाही म्हणते, नॉर्मल वालं,
की नॉर्मल कट काही असेल, नॉर्मल काही जखम झाली, तर आपण नाही जरी काही केलं तरी होतं. तर मोठ्या मोठ्या पण जखमा होऊ शकतात, फक्त आपण ते बिलीव्ह नाही करत. त्याची काळजी घ्यायची गरजेची आहे, पण आपण जर ते बिलीव्ह केलं, व्हिज्युअलाइज केलं, तर अजून चांगले इफेक्ट येतील औषधांसोबत केलं तर. You can follow the magic and miracles in health practice every day if you need to. And you can do it multiple times in a day if you really want to accelerate the magical restoration of full health or the improvement of an aspect of your body. But it is vital that whenever you have a negative thought or feeling about the current state of your body or health, that you replace it immediately by visualizing yourself by the ideal state of you want by being truly grateful as though you have already received it. तर आपले सगळे ह्या प्रॅक्टिस केल्या तर आपल्यामध्ये मॅजिक मिरॅकल्स सगळं होणार आहे. आपल्या हेल्थमध्ये आपली पूर्ण हेल्थ जशी होती ना आधी स्ट्रॉंग बॉडी आपली, तशी पूर्ण रिस्टोर करू शकतोय आपण. फक्त आपण ते निगेटिव्ह बिलीफ जे आहेत, आपल्या निगेटिव्हिटी सगळ्या काढून टाका. आता काल आपण ज्या रिलेशनशिपच्या निगेटिव्हिटी लिहिल्या होत्या, इव्हन त्या बॉडी बद्दल पण लिहू शकतो ना आपण, आणि जाळू शकतो. जर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात तर तब्येतीमध्ये, आपल्याला निगेटिव्हिटी आहे, तर आपण लिहू शकतो माझ्या काय बिलीफ होत्या, की 40शी नंतर तर आपण आपलं ताकद म्हणजे अशी कमीच होऊन जाते, आपण थोडे स्लोच होऊन जातो, रिटायरमेंट नंतर तर हेल्थचे इश्यूज सुरू होऊन जातात. असं आपण जनरल वाक्य करून टाकतो आणि मग त्या बिलीफ आपण मानायला लागतो आणि आपण बरोबर त्या एजला पोहोचलो की आपली बॉडी ते सिग्नल सोडायला लागते. की आपण म्हटलेलं आहे ना, बॉडीला काय आदेश दिलाय की 40शी नंतर तर एनर्जी कमी होऊन जाते. मग 40 आली की आपोआप बॉडी एकदम थकी हारी थकलेली डल होऊन जाते. रिटायरमेंट झालं की हेल्थचे इश्यू सुरू होतात. आपण म्हटलेलं आहे, आपल्या ब्रेनला आपण कमांड दिली आहे बोलण्यामध्ये सगळ्यांमध्ये, हा मी हामीलाई आहे, कंप्लेन करी आहे. तर बरोबर ते एज आलं की आपल्याला समजतं की आता माझी 60 आली आहे, रिटायरमेंट 58ला झालेलं आहे, आता मला काहीतरी हेल्थ इश्यूज पाहिजे. तर आपोआप बॉडी क्रिएट करते, कारण का आपण तिला इन्स्ट्रक्शन दिलंय. बॉडी ही लाईक कम्प्युटरच आहे. कम्प्युटरला कसं इन्स्ट्रक्शन जर दिलं आपण 1 तासाने शटडाऊन हो, तर तो 1 तासाने आपोआप शटडाऊन होईल. 1 तासाने 2-4 तासांनी माझा अलार्म वाजवतो, तो बरोबर तेवढ्या वेळेला अलार्म वाजवणार. जसं मोबाईलमध्ये पण आहे, एवढ्या वेळाने हे कर, आपण अशा इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या, प्रोग्राम करून ठेवलं सगळं, तर ते आपोआप ते होणार आहे. तर आपण जे इन्स्ट्रक्शन देतो, आपण जे बोलतो, ते आपल्या बॉडीला सगळं प्रोग्रामिंग जातं. आणि हे आपलं डीप माइंड जे आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, जे 2 माइंड असतात आपले, एक वरचं हे लॉजिकल जे जागृत माइंड आहे ते, आणि एक आतलं आपलं झोपलेलं माइंड असतं, त्याला फक्त इन्स्ट्रक्शन पोहोचतात. ते विचार नाही करू शकत. आपलं वरचं माइंड आहे ना, जे लेअर, वरचा लेअर तो छोटा लेअर असतो, कमी कमी पात्रता असते त्याची, त्याचा हिस्सा कमी आहे आणि सबकॉन्शियस माइंडचा मोठा हिस्सा आहे आपल्या ह्याच्यात. तर तो काय करतो, वरचा जो ब्रेन असतो ना, तो प्रूफ जमा करतो. जास्त लोक काय म्हणतायत, मग ती एक बिलीफ बनवतो, तो विचार घेतो, तो घट्ट विचार घेतो की हे स्ट्रॉंग आहे, हे सगळ्यांचं मत आहे, 100 पैकी 90 जणांचं हे मत आहे ना. मग तो तो डेटा घेतो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती फाईल पाठवून देतो. तो डेटा कलेक्ट झाला, 40शी नंतर असं होतं, रिटायरमेंट नंतर असं होतं, जास्त ऑइली खाल्लं तसं होतं, ही गोळी घेतली तसं होतं. मग ते असं सबकॉन्शियस माइंडला, आपल्या बॅक ऑफ द माइंड पूर्ण डेटा रेडी आहे. आणि ती ती वेळ आली, ते ते वय झालं की त्या त्या गोष्टी झाल्या की आपण ते सगळं आपल्या समोर यायला लागतं. कारण का, तो इन्स्ट्रक्शन आपण, ह्या सगळं प्रोग्रामिंग आपण आधी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जे प्रोग्रामिंग केलंय ना, हे आपण लिहून बाहेर काढतोय आणि ते कागद जाळतोय. ती निगेटिव्हिटी बाहेर काढतोय आपण. तर हेल्थ बद्दल आपण कोणत्या कोणत्या तक्रारी केल्याय, किंवा बायकांनाच हे प्रॉब्लेम असतात, माणसांचं हेच असतं, मग पुरुषांचं पण टक्कल होऊन जातं, मग बायकांचं 40शी नंतर असं होतं, 60 नंतर तसं होतं, मग गुडघे जाम होतात, मग कॅन्सरच होऊ शकतो. हे सगळे जे आपण लिहिलंय ना कुठे कुठे ऐकून, ते लिहून काढा. आणि ते पण पेजेस जाळून आपली शरीरातली हेल्थ बद्दलची निगेटिव्हिटी जाऊ शकते. आणि आपण नंतर धन्यवाद द्यायचा, म्हणजे पहिले ती लिहून आहे ना ते काढून टाकायचं, मग धन्यवाद द्यायचा स्वतःला, आणि मग चांगले पॉइंट्स लिहायचे, म्हणजे आपण ती निगेटिव्हिटी जाऊन मग स्वच्छ लिहितो. नाही तर ती निगेटिव्हिटी तो कचरा तसाच आहे, आणि वर आपण फक्त रंगरंगोटी करतोय, असं होतंय. आपल्या जुन्या बिलीफ तर आपण काढत नाहीये, आणि नवीन बिलीफ टाकतोय तिथे, घुसवायचा प्रयत्न करतोय, पण मग त्या जुन्या पण आहे, नवीन पण आहे, आणि दोघी विरुद्ध आहे. पहिले अशी की मी अजिबातच हेल्दी नाही, एकदमच रिकामी, मला काहीच एनर्जी नाही आहे, मी एकदम बॉडी शेमिंग मी करते, का काय बॉडी आहे, काय वेट आहे, काय पिंपल्स आहे, सगळ्या तक्रारी आहे. आणि आता मी नवीन टाकते, वाव थँक्यू माय हेल्थ, थँक्यू माय स्किन, थँक्यू माय हे, मग ते दोघं बसतायत भांडत. मग त्याच्यापेक्षा आपल्या निगेटिव्ह गोष्टी काढा, त्या जाळून टाका, आणि मग आता पॉझिटिव्ह लिहिलं ना छान, तर ही ऍडव्हान्स टेक्निक होईल, थोडंसं जास्त इफेक्ट येईल आपल्याला, ज्यांना जास्त हेल्थमध्ये प्रॉब्लेम.
The most effective way to guarantee health, other than taking good care of yourself physically, is to continue to be grateful for your health. आपण स्वतःची काळजी घ्यायचीच आहे सगळी, पण त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यासोबत आभार पण व्यक्त करत राहायचे. तर तो फायदा होणार आहे. नाही तर नुसत्या गोळ्या घेत राहतो आपण, पण आभार नाही व्यक्त करत. मग ती प्रॅक्टिस कमी होऊन जाते. म्हणजे ती हेल्थचे रिझल्ट जेवढे यायचे तेवढे येत नाही. तर मॅजिक प्रॅक्टिस नंबर 16, मॅजिक अँड मिरॅकल्स इन हेल्थ. Count your blessings. Make a list of 10 blessings. Write why you are grateful. Reread your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as grateful for that blessing as you can. पहिलं आपलं सकाळी उठल्यावर 10 लिहायच्या आहे ते तर आहेच. रिकलेक्ट 3 सेपरेट टाइम थ्रू आउट युअर लाईफ वेन यू फेल्ट ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड अँड गिव्ह सिन्सिअर थँक्स फॉर दोज टाइम्स. आता आपण आज ही एक्सरसाइज करायची की आपल्या आधीचे जेव्हा पास्ट टेन्स मधले 3 टाइम घ्यायचे जेव्हा आपली हेल्थ एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड होती त्याच्याबद्दल थँकफुलनेस ठेवायचा आहे. आणि थिंक अबाउट 5 फंक्शन्स ऑफ युअर बॉडी दॅट आर वेल अँड वन बाय वन गिव्ह थँक्स फॉर इच वन. आत्ता जे 5 चालू आहे चांगले, आत्ता करंट प्रेझेंट टेन्स मध्ये, त्याला थँक्यू म्हणायचंय. आणि चूज वन थिंग अबाउट युअर बॉडी ऑर हेल्थ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह अँड स्पेंड 1 minute व्हिज्युअलायझिंग युअर सेल्फ विथ द आयडियल स्टेट ऑफ युअर बॉडी ऑर हेल्थ. देन गिव्ह थँक्स फॉर दिस आयडियल स्टेट. आता फ्युचरमध्ये आपल्याला जी एकदम परफेक्ट हेल्थ पाहिजे तिचं व्हिज्युअलायझेशन करायचं, डोळे बंद करून ती इमॅजिन करायची. आणि हे किती वेळा करू शकता. 1 मिनिट इमॅजिन करणं काही मोठं गोष्ट नाहीये. 1 मिनिट तर आपला यू कुठेतरी जातो. त्यापेक्षा जेवढं व्यसन लावाल तुम्ही की मी आयडियल बॉडी, आयडियल बॉडी, आयडियल बॉडी, जेवढं तुम्ही दिवसभरात व्हिज्युअलाइज कराल तेवढं लवकरात लवकर तुम्ही त्या रिझल्ट पर्यंत पोहोचाल. Just before you go to sleep tonight, hold your magic rock in one hand and say the magic words, thank you, thank you, thank you, for the first thing that happened during the day. For the best thing happened during the day. आणि मॅजिक रॉक तर करताना आपण रात्री थँक्यू, थँक्यू, थँक्यू तर म्हणतोच. तर ह्या सगळ्या 3-5-1, तर हे सगळे आहे ना नंबरला इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते 3-5-1च ते करा आणि तसं फील करा. आणि आपली बॉडीची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तीच आहे जी आपल्या शेवटपर्यंत सोबत राहील. कोणी राहो न राहो, नवरा बायको, पोरं सोरं, सासू सासरे, आई वडील कोणीही सोबत करत नाही. आपण एकटेच असतो आणि आपल्या बॉडी सोबत असतो. आपल्या आतल्या सेल्फला बाहेर व्यक्त व्हायला बॉडी लागते. तर ती नेहमी हेल्दी राहील, हॅपी राहील, चांगल्या विचारांमध्ये राहील आणि मी शेवटपर्यंत चालत राहू, हेल्दी हॅपी राहू, कोणावर डिपेंडंट नको होऊ. हे जर वाटत असेल तर तुम्ही आत्तापासूनच ती काळजी घ्यायला सुरू करा. चालेल, चला आपण आता मेडिटेशन घेऊया. त्याच्या आधी कोणाला काही आहे, कोणी आज केलं काही प्रॅक्टिस, जाळणं वगैरे किंवा काही लिहिणं, थँकफुलनेस सगळ्या रिलेशन्स मध्ये कोणी केलंय? मीच केले का? मी ग्रुपवर पाठवलं होतं. चालेल, चला मेडिटेशन करूया आपण. ओके, गुड. माधुरीने केलं. यावेळेस ही सगळे असाइनमेंट एकदम डेडिकेशनने करते. एक मिनिट.
आपली किती छान हेल्थ होती. आपल्याला कधीच हातपाय दुखत नव्हते, काही प्रॉब्लेम होत नव्हता. आपण हेल्दी, हॅपी, नेहमी स्माइली. किती दमलो तरी दमून झोपायचो, लगेच उठायचो, खेळायचो. तर आपण थोडे मोठे झालो आणि मित्र-मैत्रिणींसोबत विटी-दांडू खेळ, पकडापकडी, लपाछपी सगळं खेळत असायचो. किती पळायचो दिवसभर, शाळेत पायी जायचो, पायी यायचं. शाळेत पण पीटीच्या तासाला खेळायचं. रात्री झोपेपर्यंत काही ना काही दंगा, मस्ती, भावंडांसोबत खेळणं चालू असायचं. आपले हात, पाय, शरीर, पूर्ण बॉडी किती हेल्दी, हॅपी आणि स्ट्रॉंग होती. त्या सगळ्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर आपण कॉलेजला गेलो. कॉलेजला पण आपण बसने, रिक्षाने, ज्याच्याने किंवा पायी कोणी जात असेल जात होतो. आपले पाय एकदम छान चालत होते. हात छान लिहायला मदत करत होते. आपला ब्रेन ऍक्टिव्ह होता. आपण खूप अभ्यास करत असू. सगळं लक्षात ठेवत होतो आपण. आपलं हार्ट छान पंप करत होतं. तेव्हा आपली इतकी छान हेल्थ होती. आपल्याला कधी जाणवलं पण नाही की हेल्थ काय असते. आपण एकदम नॉर्मल फील करायचो. एकदम लाईफ, हॅपी, छान. कधी दुखणं काही माहिती नव्हतं. डोकं दुखणं वगैरे काय, हातपाय दुखणं काही नाही. आपण नेहमी हॅपी असायचो, छान असायचो. नंतर आपलं 25-30चं वय असेल. आपण जॉबला जात असू किंवा घरकाम करत असू. जॉबला जाताना पण आपण ट्रेनने, बसने, घाईघाईत जात असू, गाडीवर. तिथे सगळे काम, जबाबदाऱ्या पार पाडतोय. घरातल्या पण पाडतोय. घरात पण स्वयंपाक, पाणी, चालणं, फिरणं, वॉक करणं, व्यायाम करणं, मुलांना सांभाळणं, स्वयंपाक करणं, झाडांना पाणी घालणं, भांडे धुणं, अंगणात फिरणं, मुलांबरोबर मस्ती करणं, सगळं छान एन्जॉय करत होतो. आपली हेल्थ कधी आपल्याला हिमोग्लोबिन, एनर्जी कमी असं कधीही वाटलं नाही. आपण एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड होतो एनर्जेटिकली, एकदम एनर्जेटिक. किती जागरणं करू शकायचो. कोणाच्या लग्नात नाचून यायचं. सगळ्या गोष्टी आपण लीलया पार पाडत होतो. आणि आता, आज पण माझा ब्रेन छान काम करतोय, तल्लख बुद्धी आहे माझी. माझा हार्ट इतक्या वर्षापासून पंप करतोय त्याच्याबद्दल धन्यवाद. माझा हार्ट सगळ्या धमन्यांना, सगळ्या रक्तवाहिन्यांना रक्तपुरवठा करतोय. ऑक्सिजन मिक्स करतोय त्यात. सगळ्या बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन जातो. माझे पाय मला सतत चालायला हेल्प करतायत. जन्मापासून अजूनपर्यंत हेल्दीली, हॅपीली चालू शकतोय त्याबद्दल धन्यवाद. हातांनी सगळे काम करू शकते त्याबद्दल धन्यवाद. माझं पोट किती छान आहे, ते व्यवस्थित पचन करतंय त्याबद्दल धन्यवाद. माझ्या डोळ्यांना खूप छान दिसतंय त्याबद्दल धन्यवाद. माझ्या नाकाला खूप छान सेन्स, सगळ्या गोष्टींचा वास येतो, चांगला, वाईट, काही जळलं, काही तर मला अलर्ट होते मी. सगळे सेन्सेस माझे छान वर्क करतायत त्याबद्दल धन्यवाद. आणि फ्युचरमध्ये मी जेव्हा पण एकदम म्हातारी होईल किंवा आता रिसेंट फ्युचरमध्ये पण माझं आयडियल बॉडी वेट मेंटेन झालंय. मला सगळे कपडे एकदम छान फिटिंगमध्ये येत आहेत आणि मी खूप छान चालू शकते, उड्या मारू शकते. माझे केस एकदम छान झाले, स्किन एकदम छान आहे. सगळं डोळ्यांना छान दिसतंय. मी चालू शकते. मी मुलांसोबत खेळू शकते. सगळी घरातली कामं, ऑफिसची कामं व्यवस्थित पार पाडू शकते. म्हणजे अशीच बॉडी कायम हेल्दी, हॅपी आणि
गोष्टी सगळ्या फ्रीमध्ये दिल्या आहेत. डोक्यापासून पायापर्यंत डोकं, डोळे, कान, दात, जीभ, जिभेचे सेन्सेस, नाक, हृदय, फुफ्फुस, एवढा सारा ऑक्सिजन, इतकं सारं ब्लड फ्लो जे शरीरात होतं, एवढ्या साऱ्या पेशी ज्या अचूकपणे काम करतायत माझ्यासाठी. सगळ्या गोष्टी वेळेवर होतायत. मी कधी उठते, कधी झोपते, सगळ्या गोष्टी जे बायोलॉजिकल क्लॉक माझं सेट आहे, मला घरी बघावं लागतं. त्या सगळ्याबद्दल धन्यवाद. इतकं भरभरून मला करोडोची संपत्ती माझ्या शरीरात दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद.